एक कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी आहे आणि ती विद्यार्थी घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडते आणि नंतर 2-3 दिवसानंतर तिची डेड बॉडी एका घरामध्ये सापडते. आता प्रश्न हा होता, की ती जर कॉलेजला गेली होती, तर तिची बॉडी या घरामध्ये कशी काय आली होती? त्यानंतर तिला कोणी मारलं होतं? का मारलं होतं? ज्यावेळेस पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास करायला सुरुवात केली, त्यावेळेस या घटनेचे अक्षरशः कांद्याचे जसे पापुद्रे निघावे तशा पद्धतीनं वेगवेगळे अँगल समोर यायला लागलेले होते आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आलेली होती. आता या घटनेमध्ये प्रेम आहे, विश्वास आहे, विश्वासघात आहे, धोकेबाजी आहे, अशा पद्धतीची ही घटना आहे आणि ती घडलेली आहे वाराणसी या भागामध्ये. तर त्या ठिकाणी राजा तालाब नावाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सुनील उपाध्याय नावाचे गृहस्थ राहत आहेत आणि त्यांची एक 22 वर्षाची मुलगी आहे, नाव आहे श्रेया आणि ही जगतपूर पीजी महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयामध्ये एम-एस-सीच्या पहिल्या वर्षाला शिकते आहे आणि यांची ही एकुलती एक मुलगी आहे. आता तारीख होती 18 ऑगस्ट 2026. आता या दिवशी सकाळी ती मुलगी कॉलेजला निघालेली होती. सगळं तिनं आवरलं आणि ती कॉलेजला गेलेली आहे. त्यानंतर दुपारी आता ती माघारी येते प्रत्येक वेळी रोज दुपारी माघारी येते. पण त्या दिवशी काही ती दुपारी माघारी आलीच नव्हती आणि त्याच्यामुळे मग घरच्यांनी तिचा शोध घेतला. कॉलेजमध्ये विचारलं तर कॉलेजवाल्यांनी सांगितलं की ती आलीच नाही. त्याच्यानंतर मग तिचे कोणी मित्र-मैत्रिणी वगैरे असतील तर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा काही तिचा तपास लागला नाही, पत्ता लागला नाही. आता आई-वडिलांना काळजी वाटायला लागली. एका बाजूला आपली तरुण मुलगी जी आहे ती गायब झालेली आहे. दुसऱ्या बाजूला ह्या मुलीचं ऑलरेडी साखरपुडा झालेला आहे, लग्न ठरलेलं आहे. अशा पद्धतीची ही मुलगी आणि ती मुलगी अचानकपणे गायब होते आणि त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस आई-वडील पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवतात आणि पोलीस शोध घेतात. त्यावेळेस मग तिचं लोकेशन किंवा मोबाईलचा नंबर घेऊन सी-डी-आर वगैरे सगळं पोलिसांनी काढलं. इतर तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सुद्धा तपासल्या होत्या आणि यावेळेस तिचं लोकेशन बादशाव, पश्चिमपुरा या भागामध्ये एका घरामधलं आहे, अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर साधारण रात्रीच्या 11 वाजता पोलीस आणि बाकीची सगळी मंडळी त्या घरापर्यंत पोहोचले. पण ते घर बंद होतं. त्याला कुलूप लावलेलं होतं आणि त्यानंतर मग 1-2 दिवस परत गेलेले आहेत. आता बाकी सगळे माघारी आले मग नंतर. 1-2 दिवस गेले आणि ते जे बंद होतं, जे घर होतं, त्या घरातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग आजूबाजूला कळलं. त्यानंतर हे जे घरचे मंडळी होते त्यांनाही कळलं, की त्या घरातनं दुर्गंधी येते. मग ही मंडळी तिथं पोहोचली आणि बघितलं, दरवाजा उघडला गेला, तर आतमध्ये बाथरूम होतं. त्या बाथरूममध्ये डेड बॉडी पडली होती. याच मुलीची, या श्रेयाची बॉडी होती आणि तिला मारण्यात आलं होतं. गळा वगैरे चिरण्यात आला होता. तिच्यावरती वार करण्यात आलेले होते आणि 2-3 दिवसापासून तिची बॉडी तिथं पडली होती. त्यामुळे तिचं विघटन व्हायला लागलेलं होतं. दुर्गंधी सुटलेली होती. नंतर पोलिसांनाही कळवण्यात आलेलं आहे. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत. पंचनामा वगैरे केला, पोस्टमॉर्टमला वगैरे बॉडी पाठवलेली आहे. पोलिसांच्या पद्धतीने त्यांनी त्यांची कारवाई सुरू केलेली होती. आता जेव्हा तपास सुरू झाला, त्यावेळेस प्रश्न हा होता, की मुलगी घरामधून कॉलेजला निघालेली आहे, तर कॉलेजला ती पोहोचली नाही. मग या रूममध्ये ती कशी काय आलेली होती? आणि पोलिसांना अशी माहिती मिळाली, की 2 महिन्यापूर्वी ही जी रूम आहे, ज्या रूममध्ये तिची बॉडी सापडली, ती रूम विवेक चौबे नावाच्या एका तरुणानं घेतलेली होती आणि ती जी रूम होती ना, त्या रूममध्ये फक्त अंथरूण-पांघरूण होतं. बाकी असं तिथं राहण्याचं वगैरे असं काही सोय नव्हती किंवा राहण्याची, खाण्याची सोय वगैरे नव्हती. बाकी फक्त जाऊन झोपणं एवढ्याच पद्धतीसाठी ती रूम घेतलेली होती. आता नंतर मग एक माहिती समोर यायला लागली, की हा जो रूमवाला आहे, ज्यानं 2च महिन्यापूर्वी रूम घेतली, तो विवेक आणि ही श्रेया, हे दोघं एकमेकांचे नातेवाईक आहेत. म्हणजे पाहुणे-रावळे आहेत. आणि त्यानंतर पुढं अशी माहिती यायला लागली, की हा जो विवेक आहे, त्याचं आजोळ हे श्रेयाचं म्हणजे श्रेया जिथं राहते तेच या विवेकचं आजोळ आहे. दोघंही एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतायत. दोघांमध्ये मैत्री आहे आणि नंतर माहिती मिळाली, की या दोघांच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू होतं. आता ही माहिती पुढं आल्यानंतर मग तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं किंवा माहिती अशी समोर आली, की हा जो तरुण आहे, त्या तरुणाला हिच्याबरोबर ते लग्न करायचं होतं आणि त्याच्यासाठी तो तिच्यावरती दबाव आणत होता आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये काही वाद वगैरे सुरू होते. ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली, की दबाव होता, हिचं लग्न ठरलेलं होतं आणि तो तिला त्रास देत होता.
त्याचबरोबर ही जी मुलगी आहे ती मुलगी त्यांच्या म्हणजे उपाध्याय परिवारातली एकुलती एक मुलगी आहे. आणि या मुलीच्या नावाने नंतर प्रचंड संपत्ती घरच्या आई वडिलांनी जेवढं कमवलंय तेवढं त्या मुलीला मिळणार होतं. आणि त्यामुळे त्या संपत्तीसाठी सुद्धा म्हणजे हा घात झालाय का, असं एक प्रश्नचिन्ह समोर निर्माण होत होतं. आता संशय होता आणि हत्येमागे मग हाच मुलगा असावा असं वाटत होतं. हाच विवेक असावा ज्यानं स्वतःचा विवेक गहाण ठेवलेला आहे. तर असं असावा असं वाटलं आणि त्यानंतर मग त्या दृष्टीनं पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मग कळलं की त्याच्या पोलीस घरी पोहोचले, त्याच्या काही आजोळी बिजोळी सगळीकडे गेले, तरी सुद्धा काही तो सापडला नाही. याचा अर्थ तो फरार होताय आणि फरार होता याचा अर्थ त्यानंच हा खून केलेला होता. आता घटनेची म्हणजे ही घटना या ठिकाणी स्टॉप होते की बाबा हा खुनी आहे, ही मयत आहे आणि अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. पण या ठिकाणी ही स्टोरी समाप्त होत नाही. या स्टोरीमध्ये अजून एक ट्विस्ट येतो. अजून एका व्यक्तीचं नाव ऍड होतं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पुनीत मिश्रा. आता हा जो पुनीत आहे तो हलधरपूर, मिसरौली या भागामधला राहणारा आहे आणि हा बी फार्माचा विद्यार्थी आहे आणि त्याचं बी फार्माचं शिक्षण चाललेलं होतं आणि त्याचे वडील जे आहेत ते पूजापाठ वगैरे अशा पद्धतीनं करतायत आणि त्या पूजापाठाचे जे साहित्य आहे ते साहित्य ते विकण्याचं त्यांचं व्यवसाय आहे. तर अशा पद्धतीनं ते घरची परिस्थिती आहे. याला 3 भाऊ आहेत. पहिला भाऊ आहे तो दुबईला गेला होता. दुसरा भाऊ आहे त्याचं सुद्धा बी फार्मा झालेलं होतं आणि याचं सुद्धा बी फार्मा झालेलं. तिन्ही भावांचं सेम शिक्षण झालेलं आणि तिन्ही भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी आणि याच्या शिक्षणासाठी वडिलांनी किंवा भावांनी प्रचंड खर्च केलेला होता, खस्ता खाल्लेल्या होत्या. अशा पद्धतीने यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती, पण तरी सुद्धा याला पैसे कमी पडून दिलेले नव्हते. आता हा जो मुलगा आहे हा पुनीत, त्या पुनीतचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि त्या मुलीवरती इतकं प्रेम होतं त्याचं की त्यानं मग ऑनलाईन काही पेमेंट मिळालं तर ऑनलाईन पेमेंट म्हणजे ऑनलाईन लोन अशा पद्धतीनं तो हे लोन घेतलं, ते फेडण्यासाठी दुसरं लोन घेतलं. म्हणजे पोरीवरती पैसे उधळायचे आणि त्याच्यानंतर लोन घ्यायचं आणि उधळायचे, लोन घ्यायचं आणि उधळायचे अशा पद्धतीने आणि लोन फेडण्यासाठी अजून एक लोन घ्यायचं, मग ते फेडण्यासाठी अजून एक लोन घ्यायचं. अशा पद्धतीनं त्याच्यावरती प्रचंड कर्ज झालेलं होतं आणि हा ऑनलाईन मातीत गेलेला होता. लाखोंचं कर्ज आणि हा बरबाद झालेला होता. आता पोलीस जे आहेत ते इकडं श्रेया उपाध्याय हिच्या हत्येचा तपास करत होते. त्यावेळेस तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही बघितले. तर त्या सीसीटीव्ही मध्ये हत्या झाली. त्यानंतर एक व्यक्ती म्हणजे पुनीत हा कॅप करून जाताना दिसला. म्हणजे पुनीतच्या अगोदर तिचा जो म्हणजे तथाकथित प्रियकर आहे विवेक, तो गेला होता टू व्हीलर वरती आणि त्याच्यानंतर त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की कॅप करून हा पुनीत जो आहे तो तिथून बाहेर पडला होता आणि त्यावेळेस मग पोलीस त्या कॅबवाल्यापर्यंत पोहोचले. कॅबवाला कोणी त्याचा नंबर वगैरे शोधला. त्यानंतर मग त्याने विचारलं कुठं शोधलं, काय म्हणजे कुठं सोडलं, काय सोडलं आणि त्यानंतर मग यानं पेमेंट ऑनलाईन केलं होतं. मग त्याच्याबद्दलची सगळी डिटेल पोलिसांनी काढली आणि पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्यावेळेस त्याच्या घरच्यांना कळलं की आपलं कार्ट हे पोरीच्या नादाला लागून कर्जबाजारी झाले. कर्जबाजारी होऊन आता ते एका खुनामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि अशा पद्धतीने आता पोलीस याच्या मागावरती होते, पुनीतच्या पण मागावरती होते आणि विवेकच्या पण मागावरती होते. आणि एकदा पोलीस गस्त घालत असताना एक टू व्हीलर तिकडून येत होती. पोलिसांना बघितलं, टू व्हीलर माघारी फिरली आणि टू व्हीलर वाला पळून जायला लागला. पोलिसांना शंका आली, पोलिसांनी पाठलाग केला आणि त्यावेळेस आता आपले रस्ते बघा, रस्ते असे खड्ड्यात रस्त्यात खड्डा अशा पद्धतीने डिंगडॉंग करत ती गाडी, त्याची टू व्हीलर होती, ती अशी चालली होती. पोलिसांची गाडी जोरात चालली होती आणि त्यावेळेस मग त्या समोरच्याची गाडी अशी अडकळत अडकळत चालली आणि पडलं. ते पडलं आणि पोलीस त्याच्या जवळ गेले. यानं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या पायावरती गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतलं. हा होता पुनीत. मग ह्याच्याकडं पार अगदी पिस्तूल बिस्तूल पण सापडलेलं होतं. आता हा पुनीत आणि हा विवेक यांचा काय संबंध होता, तर पुनीत आणि विवेक दोघंही बी फार्मामधचं शिक्षण घेण्यासाठी एकत्र होते, एकत्र शिकत होते. यांच्यामध्ये मैत्री होती आणि मग मैत्री असल्यामुळे पार्टी शार्टी बिर्टी असं सगळं चाललेलं होतं आणि त्यामुळे हे एकमेकांना स्वतःची अडचण सांगत होते. आता इकडं या विवेकची भेट त्या श्रेयाबरोबर होते आणि त्यानंतर मग तिचं लग्न ठरतं आणि याचं तिच्यावरती प्रेम होतं आणि यामुळे यानं तिची हत्या करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणजे विवेकनं त्याच्या प्रेयसीची हत्या करायची असं ठरवलं. याच्यामध्ये अजून काही वेगळे कांगोरे आहेत की
तिच्याकडून काहीतरी याला त्रास होत होता आणि त्याच्यामुळे मग तिला संपवायचं असं यानं ठरवलेलं होतं. आणि अशी पण माहिती येते की हा तिला त्रास देत होता. अर्थात विवेक गायब आहे, फरार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडची बाजू जी आहे ती अजून समोर आली नाही. पण आता हा तिच्यावर प्रेम करतोय, तिला मारण्याचा हा प्लॅन करतोय. आणि प्लॅन झाल्यानंतर मग आता हा जो पुनीत आहे त्याच्यावर बँकांचं कर्ज होतं. आणि मग यानं काय सांगितलं, म्हटलं, "हे बघ, तुझं कर्ज आहे ना, ते सगळं कर्ज फिटून तुझ्याकडे प्रचंड पैसे शिल्लक राहतील. मी तुला 22 लाख रुपये देतो. माझ्याकडे पैसा आहे. पण एकच काम माझं करायचं आणि ते काम म्हणजे ती जी तरुणी आहे, श्रेया आहे, तिला संपवून टाकायचं, तिला मर्डर करून तिचा मर्डर करायचा. आणि मग ते जय-वीरूची मित्रीण जय-वीरूची मैत्रीण, मी तुझा मित्र, तू माझा मित्र, मग चल आपण असं करून तसं करू. आणि त्याच्यातनं मग 17 ऑगस्टला हे त्या रात्री रूमवरती आले, ज्या ठिकाणी तिची हत्या झाली त्या रूमवर आले. रूमवर आल्यानंतर मग सकाळी या विवेकनं त्या श्रेयाला घरी बोलवलं आणि मग ती पोरगी म्हटली, "मी कॉलेजला जाते असं सांगितलं आणि आपल्या प्रियकराला भेटायला आली." म्हणजे लग्नाच्या अगोदर आता प्रियकराला ती भेटायला आलेली आहे. आणि या ठिकाणी मग घरात शिरल्या तो जो विवेक आहे, प्रियकर आहे, त्या प्रियकरानं हिचे हात पकडले आणि त्याला बघवत नव्हतं ना आता ही मरताना. आणि त्यानंतर मग पुनीत जो आहे त्याच्याकडे चाकू होते, त्या चाकूने तिचा गळा वगैरे त्यानं चिरला, तिला मारलं. 20 मिनिटं यांची हत्या चालली होती. 20 मिनिटात तिला तडफडून मारून टाकलं. त्यानंतर तिची डेड बॉडी बाथरूममध्ये वगैरे टाकली. आणि त्यानंतर आता हा विवेक जो आहे, तो विवेक म्हटला, की "हे बघ, आता आपलं काम झालंय. तू एक काम कर, जरा वेळ इथं थांब. मी 22 लाख रुपये घेऊन येतो." आणि त्याच्यानंतर विवेक बाहेर पडला. म्हणजे गाडीला किक मारली आणि नंतर गेला निघून. निघून गेला. बराच वेळ झाला हा वाट बघतो इकडं पुणेत, की बाबा आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं झाले. नंतर ह्याने फोन लावला. फोन लावला, फोन बंद. परत वाट बघितली, परत फोन लावला, फोन बंद. याचा अर्थ याच्या लक्षात आलं, की त्या विवेकनं आपल्याला हे बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं हा पण घाबरला. म्हटला, की जर नाहीतर हा गेला ह्याचं काम, हा गेला निघून, 22 लाख रुपये पण गेले आणि मी गेलो दानाला. त्याच्यापेक्षा मग काय करायचं? मग त्यानं लगेच तिथं कॅब बुक केली आणि कॅबमध्ये बसून तो तिथून फरार झाला. त्याला वाटलं त्याच्या गावाकडे इकडे-तिकडे जाता येईल आणि त्याला कोणी बापजन्मात पकडणार नाही. पण शेवटी पोलीस त्या पुनीतपर्यंत पोहोचलेत. त्या पुनीतला ताब्यात घेतलं आणि पुनीतनं ही सगळी कबुली दिलेली आहे. आणि अजूनही तो तिचा मूळ प्रियकर जो आहे, तो मात्र अजूनही फरार आहे. आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो सापडला असेल. आणि जर त्यानं सांगितलं, की वेगळं काही कारण होतं, तर त्याच्यावरती आपण छोटीशी शॉर्ट बनवणार आहोत. पण ही जी घटना आता तुमच्यापर्यंत तुमच्या समोर आली, ती मी तुमच्या समोर मांडली. या सगळ्या प्रकरणामधून एक तरुणी, तिचं एका मुलावरती प्रेम आहे. त्या मुलाचं तिच्यावरती प्रेम आहे. दोघंही पाहुणे आहेत, जवळचे आहेत. आणि तिचं लग्न ठरतं आणि यांच्यामध्ये काहीतरी वाद होतो आणि तो मुलगा एकाला 22 लाखाची सुपारी देतो असं सांगून त्याच्याकडून खून करून घेतो. म्हणजे मित्राचाही विश्वासघात केला त्यानं, प्रेयसीचाही विश्वासघात केलाय आणि स्वतःचं आयुष्य यानं उद्ध्वस्त केलेलं आहे. समाजामध्ये असेच लोकं असतात, की जे तुमच्याशी गोड बोलतात, चांगलं बोलतात आणि तुमचा विश्वासघात करतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. अर्थात या विषयावरती आपण जर काही नवीन अपडेट आल्या, तर त्यावरती बघू आणि त्यावरती सविस्तर बोलूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.